पण बऱ्याच वेळाना रताळी आणली तर ती उकडून किंवा मुंबरात भाजून खातो. कधीतरी अशी खीर करून बघा, एकदम भारी लागतं. रताळं आणलं, स्वच्छ धुतलं, असं तासलं, किसणेर असं किसून घ्यायचं. या किसाची खीर करायची, अप्रतिम चव येतं. एकदा केलास की परत परत करून खायचं. तो किस ना पाण्यात टाकायचं. त्याच्यानंतर एक पातेला घेतलं, त्याच्यात घातलं चमचोभर तूप आणि खमंग असो ना तो किस पाण्यातून गाळून परतून घ्यायचं. व्यवस्थित परतून झालो का पातेल्याक चिकटल्यासारखं वाटाक लागलो की त्याच्यात दूध ओतायचं आणि ही खीर दुधात करायची, एकदम भारी लागतं. त्याच्यात घालायचा वेलची पावडर, किंचितसा मीठ, नाहीतर ती अळणी लागता, आणि मीठ घातलात दुधात तरी तर अजिबात फाटणार नाही. त्याच्यानंतर अर्धा रताळा उकळलं आहे, त्याचे बारीक असे तुकडे केले, बटाट्याचे करतात तसे, आणि ते खिरीत घालायचे. म्हणजे ते दाताखाली येले की ना आणखीन स्वादिष्ट लागतं. व्यवस्थित ती उकळाक द्यायची आणि मग त्याच्यात साखर घालायची. ऐनात गोड असता रताळा, त्यामुळे थोडी साखर घाला. वरसून घातलं आहे केशर. अशी खीर करा, रबडीसारखी एकदम सुंदर आणि टेस्टी. आवडतली तुमका, आणि आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा.